नमस्कार, मी सई कौस्तुभ. स्वामी कृपा क्रिएशन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण भवन्स कॉलेज इथे आलोय आणि एकदा पहावे करून याची रिहर्सल्स आपण मगाशीच बघितली आहे. तर त्याच्यामधले दोन प्रमुख भूमिका करणारे कॅरेक्टर्स आपल्यासोबत आहेत. आनंद इंगळे आणि वैभव मांगले. तर नमस्कार. नमस्कार. त्यांच्यासोबतच गप्पा मारणार आहोत. तर सर, पहिल्यांदा मला असं विचारायचं आहे, तुमच्या कॅरेक्टर्स विषयी थोडंसं सांगा ना. या नाटकामध्ये बबनराव बाकरे या नावाचा एक कॅरेक्टर मी करतोय, जो संस्कृती संरक्षक आहे, ज्याला एक मुलगी आहे, एक बायको आहे, तो स्वतः वकील आहे आणि एक छान कुटुंब आहे की संस्कारांचं सगळं असतं, ते नीट जगायचं, नीट वागायचं आणि संस्कार आपली संस्कृती हे सगळं जपून वागायचं आणि कुठल्याही प्रकारे परस्त्री माते समान जाण अशा पद्धतीचं एक अतिशय सरळ छान आयुष्य जगणारा, पण त्याला कधीतरी न्यायाधीश व्हायचं होतं आणि त्याला होता आलेलं नाहीये, त्याची थोडीशी सल मनात असणारा असं एक सहज सुंदर कॅरेक्टर आहे. आणि अर्थातच पुढे मग कथा म्हणून त्याच्या मुलीचं जेव्हा दुसऱ्या मुलाशी लग्न ठरतं, त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात काय घोटाळे तयार होतात, निर्माण होतात किंवा मग काय उलटापालट होते, त्या संदर्भातलं हे विनोदी नाटक आहे. तुझं कॅरेक्टर? माझं कॅरेक्टर आहे बाप्पाजी धरसोड. हा कन्नडिगा आहे. बेळगावच्या पट्ट्यामध्ये राहणारा आणि त्या पद्धतीचं मराठी बोलणारा असा बाप्पाजी धरसोड आहे, जो थोडासा गुंडवृत्तीचा, मवाली, ज्याचे अड्डे आहेत असा आहे. आणि त्याचा मुलगा आहे बकुळ आणि तोही लाडावलेला आहे आणि बाप आणि तो ऍक्च्युली मित्र आहेत दोघे जण आणि त्यांचं नातं फार स्वीट गोड नातं आहे ते. आणि मग माझा मुलगा याच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि सुरुवातीला आम्ही वैरी असतो आणि नंतर आम्ही कसे हळूहळू टप्प्याटप्प्याने एकमेकांचे दोस्त बनतो. मग मध्ये एक बाई येते किंवा हा एक माझ्या विरुद्ध एक काहीतरी एक माझं गुपित फोडतो. मग याचं एक गुपित मी तयार करतो मुद्दामून आणि मग ते फोडतो आणि मग संसाराची कशी पुढे याच्या वाताहात होण्याच्या मार्गावर असते आणि मग येऊन पुन्हा आम्ही कसं ते सावरतो सगळे मिळून. तर असं हे कथानक आहे आणि धमाल आहे. धमाल विनोदी नाटक आहे. 89 ला पहिल्यांदा आलं होतं आणि पुन्हा पुन्हा ते झालेलं नाटक आहे आणि आता पुनर्भेट या नाटकाला आम्ही दोघे जण देत आहोत आणि प्रेक्षकांच्या भेटीला आणतो आहोत. सर, तुम्हालाच पुढचा प्रश्न आहे. तर टाइमपास या चित्रपटात तुम्ही एक मराठी प्रभुत्व असणारं कॅरेक्टर साकारलेलं आणि आता कानडी भाषा प्रभुत्व, तर हे नाटकातूनच आलंय का कुठेतरी? भाषेचं प्रभुत्व जे आहे, भाषेचं प्रभुत्व नाही म्हणता येणार, त्याला बोली भाषेचं आपण म्हणू शकतो. म्हणजे मालवणी आहे, कोल्हापुरी आहे, किंवा वराडी असेल किंवा मग बेळगावी असेल, तर मला वाटतं बोली भाषेची गंमत आहे. आणि भाषेवर प्रभुत्व म्हणण्यापेक्षा बोली भाषेचा लहेजा मला पकडता येतो असं तू म्हणू शकतेस. आणि प्रभुत्व हा शब्द खूप मोठा आहे. आपण स्वच्छ बोलतो म्हणजे लोकांना वाटतं ते प्रभुत्व आहे, तर ते तसं नाहीये. प्रभुत्व असणे फार वेगळी गोष्ट आहे. सो मी लहेजा फार पटकन पकडू शकतो असं तू म्हणू शकतेस. तर हे एक आता एक वेगळं काय म्हणतो आपण एक पात्र मला साकारायला मिळालंय. सर, तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. मगाशी केंकरे सर म्हणाले की तुम्ही असा नट घेतलाय की जो फक्त दिसायला साधा आहे म्हणते. तर काय म्हणजे त्याच्या मागचं काय? हे मला काय विचारतेस? केंकरे सरांना विचार. दिसायला साधा आहे, बरोबर आहे. नाही, मला असं वाटतं की हे दोघांचे चूक आहे. दिसायला, वागायला, बोलायला मी खरंच साधाच माणूस आहे. फक्त जरासं त्याच्यात हे आहे, आत्मविश्वासाने बोल. हा, तिथे थोडं अडायला होतंय मला. स्वतःला साधा सुद्धा म्हणताना थोडस अडायला होतंय, पण बस बात चल रही है तो चलने दो. लोकांना जर वाटत असेल की दिसायला तरी साधा आहे, तर म्हणजे तेवढं तरी पण नाही. त्याच्यातल्या काय म्हणतात त्या कॅरेक्टरच्या इनोसन्स जो आहे तो कदाचित विजय सरांनी मला सांगितलं होतं की कायम धरून ठेव की त्या कॅरेक्टर मध्ये एक इनोसन्स आहे, तर तो सोडू नको. तर म्हणजे ऍक्टर म्हणून ती गोष्ट करणं हे जास्त महत्वाचं वाटतं मला. तर मला तुमच्या दोघांच्या नाटकातल्या रिलेशनशिप, म्हणजे तुमचं जे रिलेशन आहे, तुझं माझं जमेना काइंड ऑफ, बरोबर तसंच आहे. अगदी बरोबर आहे. तुझं माझं जमेना आणि एका पॉइंटला ते लव्ह अँड हिट म्हणतो ना, तशा पद्धतीचं ते आहे. म्हणजे नाटकात शेवटी तो म्हणतो पण मला की तू माझा किती नंबरचा शत्रू होतास माहितीये का? 1 नंबरचा. आणि आज तू माझा एक सगळ्यात कट्टर दोस्त झालास. आता कट्टर हा शब्द आपण खरं तर वैरी म्हणून वापरतो, पण तो म्हणतो की माझा तू कट्टर दोस्त झालास.
त- ते ते त्याचा बदल कसा नाटकात होत जातो, ते हम्म. एकमेकांना कसे मदत करत जातात किंवा एकमेकांचे कशी खेचत जातात, या संदर्भातली ती गंमत आहे. सर, तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे. तर आता असं खूप अशी चर्चा चालली की AI येतंय किंवा चित्रपट घडतायत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट येतात. पण नाटक हे कायम एक कॉन्स्टंट राहिलेली गोष्ट आहे आणि ते ग्रो होतंय, ते पुढेही ग्रो होत जाईल. तर ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं? अर्थात तेच वाटतं. 100% कारण आणि ह्याविषयी वेगवेगळ्या लोकांचं साधारण सेमच मत असणार आहे. इथे माझं काम दुसरं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे वाईट आहे तेही माझंच आहे, जे चांगलं आहे तेही माझंच आहे. ह्या ह्या एका काय म्हणूया त्याला आपण भागामध्ये इथून आणि तिथे याच्यामध्ये दुसरं कोणीही नाहीये. हं. हे हे स्टेज आहे, हे प्रेक्षक आहेत. आणि ही कला आजपर्यंत सर्व जगात सगळ्यात महाग अशी कला आहे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष एखाद्याचं काम बघता, हे सगळ्यात जगभरात थिएटर हं. पाहणं करणं ही स्वस्त कला नव्हे. अगदी. तर कष्टाने सुद्धा नाही आणि पैशाने सुद्धा नाही. अजिबात. आणि हे माझं अगदी बहुतेक जणांचं मत आहे. तसंच माझं मत आहे की जे जे प्रेक्षकांना पूर्ण समोर अनुभव देऊ शकतील, ते नट, त्या नट्या, ते दिग्दर्शक, ते ते काय म्हणूया आपण त्याला, सगळे टेक्निकल गोष्टी या नाटकासाठी असलेल्या, हे राहणार, असेच राहणार, ते कधीही मरणार नाहीत. याच्यातली ताकद एवढीच पाहिजे की आता तुम्ही लोकांना किती खेळवून ठेवू शकता. इथेच माझ्या कामाबरोबरच प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या दर्जाचाही मुद्दा येतो बरोबर. की एका विशिष्ट एका मुद्द्यानंतर किंवा पॉइंट नंतर आपण एकाच पद्धतीचं काम करत राहिलो तर त्याचा कंटाळा नक्की लोकांना येणार आहे. त्यामुळे मला नाही वाटत की नाटकाच्या ह्या जिवंत कलेवर AIचा परिणाम होईल. जे काही आपण ह्या रंगभूमीचं वाईट करणार आहोत ते आपल्या कामांमुळे करणार आहोत. AI मुळे त्याचं वाईट काही होईल असं मला वाटत नाही. असं तुम्हालाही वाटतं? हो, म्हणजे नाटक असं नाही ग, कुठलीही जी परफॉर्मिंग आर्ट आहे ना, जे लोकाभिमुख ज्या कला आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये अ, संगीत आहे, नृत्य आहे, नाटक आहे, या कलांना AI रिप्लेसच करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्या कधी मरणार नाहीत. आणि आनंद म्हणला तसंच, की त्याचं काही बरं वाईट झालं तर ते नट कलाकार, पण त्याची शक्यता फार कमी असते. कारण दर पिढीत कोण ना कोणतरी फार मोठे जन्माला येतात आणि शेवटी ती आर्ट आहे. ते आर्ट कधी मरत नसतं आणि आर्ट खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे नाटक ही मोठी गोष्ट आहे, अभिनय ही मोठी गोष्ट आहे आणि त्याचं काहीतरी एक रूप मी सादर करत असतो. पण ते खूप मोठी गोष्ट आहे ती. त्याच्यामुळे AI त्याला रिप्लेस करू शकत नाही. म्हणजे नाटक अधिकाधिक चांगलं करणं हेच आपल्या हातात आहे आणि माझ्या मते ते घडत राहील. तुम्ही नव्या पिढीसोबत काम करताय या नाटकामध्ये. खूप नवीनही मुलं आहेत. तर काय होता अनुभव? काही किस्से आहेत का त्यांच्यासोबतचे तुमचे? नव्या पिढीबरोबर काम करणं म्हणजे असं वेगळं काय आहे असं मला वाटत नाही. कलाकार आहेत सगळे. फक्त अनुभवाने थोडे कमी असतील कदाचित, किंवा बऱ्याचदा असं होतं की मोठ्या कलाकारांसमोर आपण काय केलं म्हणजे बरं होईल, हे चुकणार तर नाही ना. कदाचित त्या भ्रमात ते थोडेसे असतात, त्या समजुतीमध्ये असतात. तर त्या समजुती आपण दूर करत राहावं, त्यांना थोडंसं सपोर्ट करावा. तू हे करून बघ, तू ते करून बघ असं सांगणं. मला वाटतं ह्याने ते नाटक मोठं होतं. माझं काही जात नाही माझ्या पदरचं. उलट माझी मदत झाली त्यांचा परफॉर्मन्स अधिक बरा होण्यासाठी, तर ती आपण मदतच करावी असं मला वाटतं. अर्थात मी ओरडतोय, कारण मला टायमिंग गेलं की मला भयंकर संताप होतो माझा. आणि म्हणजे फक्त विनोदी असं नाही, कुठल्याही अभिनयामध्ये टायमिंग लागतं, कुठल्याही कलेमध्ये टायमिंग लागतं. तर ते साधलं नाही तर माझी चिडचिड होते. पण अदरवाईज फार गोड आहेत मुलं. मजा येते त्यांच्यावर काम करताना. तुम्हाला म्हणजे ती जी चिडचिड आहे ती त्या नाटकापुरती आहे. त्याच्यात वैयक्तिक कुठलाच संबंध नाहीये. थोडंसं व्हाईस वर्सा सांगेन की जसं हा म्हणाला की आपल्या अनुभवाचा त्यांना उपयोग होतो, तसं त्यांच्याही नवीन टायमिंगचा आम्हाला उपयोग होतो. ते शिकण्यासारखं आहे की अरे ह्याने इथे जागा काढली बरं का, ह्याने इथे काहीतरी केलं, हा असं करून बघतोय. तर मग मला माझं कामही त्याप्रमाणे बदलून त्याला पूरक करण्यासाठी एक प्रेरणा मिळत असते. आणि हे सगळेच जण म्हणतात की नाही त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं वगैरे आहे. की हे हे अत्यंत खरं आहे. ज्याला शिकायचं असेल तो नक्कीच शिकतो.
मला फक्त एवढंच वाटतं की इतकी वर्ष काम केल्यानंतर माझ्या अनुभवाचा अ, मला आणि त्यांना फायदा व्हावा आणि कुठल्याही प्रकारे मी इतकी वर्ष काम केलं आहे हा इगो मात्र मी हं, बाजूला ठेवायला हवा. असं काही नसतं की हं, म्हणजे जसं आपण विजय म्हणतो तसं की नटानी नट म्हणून मला इगो हं, असता कामा नये. हं. कारण 10 गोष्टी दिग्दर्शक बदलत असताना, "अरे, मी हे चांगलं गेलो होतं, हे कापलं कशाला?" असं नाही वाटतं कामा आणि तीच गोष्ट इम्प्लिमेंट होते, तीच गोष्ट लागू पडते तरुण लोकांबरोबर. प्रेक्षकांना काय सांगायचंय? काय सांगू सांग? नाटकाला नक्की या. बस झालं. ती म्हणाली तेच. नाटकाला नक्की या. 6 डिसेंबरपासून आमचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. छान 2 तास मज्जा हसायला या. जरूर नाटक बघायला या. थँक यू दोघांनाही. तुम्ही खूप छान गप्पा मारल्यात. प्रेक्षकांना सांगते, एकदा पहावे करून नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन.